मला वाटतंय विधानसभेचा नारळ फुटला की काय असं वाटायला लागलं आणि विशेष कौतुक करावं असं वाटतं की लोहा कंधारमधले सगळे नेते एकत्र आलेत आणि सगळेच म्हणतायत की आमच्या सगळ्यापैकी एकच माणूस द्या. मग एवढी एकी मग आमच्या लोहा कंधारमध्ये दिसली पाहिजे, एवढी एकी आमच्या मुखेडमध्ये दिसली पाहिजे, बरोबर आहे का? एवढी एकी अजून कुठं दिसली पाहिजे? भोकरमध्ये दिसली पाहिजे, एवढी एकी किनवटमध्ये दिसली पाहिजे की नाही दिसली पाहिजे? कारण हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, हा महाराष्ट्र बलुत्या अलुत्यांचा आहे, हा महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमातींचा आहे, हा महाराष्ट्र दीनदलितांचा आहे, हा महाराष्ट्र आदिवासींचा आहे, हा महाराष्ट्र मुस्लिम समाजातल्या ओबीसी आणि सर्व अल्पसंख्याक मंडळींचा आहे. हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही, हा महाराष्ट्र कुणाची मक्तेदारी नाही. आता खरं तर सभेला सुरुवात करायची म्हटलं तर विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या विचारपीठावरती आम्ही महामानवांचे किती फोटो लावलेत बघा, महामानवांचे फोटो बघा, इकडून इकडपर्यंत बघा, आणि आमच्या या विचारपीठावरती किती नेते बसलेत बघा. आमच्या जरांगे पाटलांच्या स्टेजवर एकच माणूस असतो, कधीच फुले शाहू आंबेडकरांचा फोटो असत नाही, कधीच असत नाही. ज्या माणसाने समतेचं तत्व दिलं, ज्या माणसाने मानवतेचं तत्व दिलं, ज्या महामानवानी लोकशाही दिली, ज्या महामानवानी गोरगरिबांचा आवाज बनले, ज्या महामानवानी रिझर्वेशनचं तत्व दिलं, त्या महामानवांचा फोटो आमच्या जरांगेंना चालत नाही. तुम्ही म्हणाले हे का बोलायला लागलाय? कारण त्या माणसानं गेल्या 8, 9, 10 महिन्याच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक सामाजिक दरी निर्माण केली. काय केली? सामाजिक दरी निर्माण केली. आणि दरी अशी तशी नाही निर्माण केली. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींची घरं जाळली, लोकप्रतिनिधींची घरं जाळली आणि ओबीसी बांधवामध्ये दहशत निर्माण केली. आज मी लोहा कंधारमध्ये तुमच्या समोर मनोगत व्यक्त करायला उभा आहे. खरं तर माझा आवाज बसलाय, त्यामुळे मी जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करणार आहे, पण समजून घ्या आवाज बसल्यामुळं काही उच्चार थोडे अस्पष्ट येतील. लोहा कंधारमध्ये आलो, लोहा कंधारची भूमी म्हटलं की 18 पगड जातींची भूमी. लोहा कंधारची भूमी म्हटलं तर परभणीच्या आणि नांदेडच्या सीमेवरती जो माझा माळेगावीचा खंडेराया आहे, ज्या खंडोबा, अरे खंडोबा म्हटलं की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे खंडोबा. अरे खंडोबा कुलदैवत कुणाकुणाचा असावा, खंडोबा कुलदैवत कुणाकुणाचा असावा. या महाराष्ट्रामधला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, वडार, बोई, खंडोबा कुणाकुणाचं कुलदैवत. अरे मारवाड्याचं पण कुलदैवत खंडोबा आहे, अरे ब्राह्मणाचं कुलदैवत खंडोबा आहे, सरदार वतनदारांचा पण कुलदैवत खंडोबा आहे. त्या माझ्या खंडोबा रायाला सकाळी साकडं घातलं. खंडोबा राया हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, गावगाड्यातल्या डोंगराच्या कुशीला वसलेल्या माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातींचा आहे. आता जरांगे सारखं म्हणावं लागतंय. आता काय दुर्दैव आहे राव. काय म्हणला काल परवा? म्हणला आम्ही 96 कुळ्यामध्ये जन्माला आलोय. काय म्हणला? आम्ही 96 कुळ्यामध्ये जन्माला आलोय, आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. छगनराव भुजबळांबरोबर जाणाऱ्या माणसांचा पराभव करायचा. काय म्हणला? कारण छगनरावजी भुजबळ या महाराष्ट्रामधल्या 450 जातींच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतात. हाच जरांगे म्हटला. काय म्हटला?
बघा, ओबीसीची माणसं उठायला लागली, ओबीसीची माणसं बोलायला लागली, ओबीसीची माणसं व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती व्यक्त व्हायला लागली. आणि व्यक्त होत असताना जी दहशत या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होती, ती दहशत मोडण्याचं काम माझ्या जालना जिल्ह्यामधल्या वडीगोद्री गावामधल्या अंबड तालुक्यामधल्या वडीगोद्री गावामध्ये झालं. वडीगोद्री गावामध्ये आम्ही उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर वडीगोद्रीच्या गावानी ग्रामस्थांनी, आमचे बळीराम तात्या इथं उपस्थित आहेत, ही माणसं पुढाली. पुढे येऊन या माणसांनी सांगितलं की तुम्ही उपोषणाला बसा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. खरं तर आंतरवली सराटीच्या लोकांचं स्वागत केलं पाहिजे की त्या सगळ्या बांधवांनी आम्हाला पुढे येऊन सांगितलं होतं की तुम्ही आंतरवलीमध्येच बसा. आज लोहा कंधारमध्ये आलोय. माझ्या ओबीसींच्या मनामध्ये, माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे म्हणून आलोय. या नांदेड जिल्ह्याचं एक नेतृत्व आहे. माजी मुख्यमंत्री आणि आता खासदार झालेले अशोकरावजी चव्हाण. अशोकराव चव्हाणांचे वडील शंकररावजी चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आत्ताची लोकसंख्या पकडली तर 12 करोड जनतेच्या मुख्यमंत्री पदावर राहिलेले अशोकराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आमच्या नांदेडच्या ओबीसी, भटक्या, मग भोई समाज असेल, मग बंजारा समाज असेल, आदिवासी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, गावगाड्यातला बलुता असेल, गावगाड्यामधला अलुता असेल. किती लोकसंख्या असेल व नांदेडमध्ये ओबीसींची? किती संख्या असेल? अंदाज करा बघू. किती लोकसंख्या असेल ओबीसींची? 50 ते 60%. एखादा मतदारसंघ सोडून द्या. 50 ते 60% ओबीसीनी ज्या शंकरराव चव्हाणांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, ज्या अशोकराव चव्हाणांना मुख्यमंत्री केलं, त्या शंकरराव चव्हाणांचा सुपुत्र अशोकराव चव्हाण जरांगे पाटलांना 4-5 वेळा भेटला. किती वेळा भेटला? 4-5 वेळा भेटला. पण ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर एकदाही ब्र शब्द बोलला नाही. बोलला का? बोलला असेल तर सांगा. तुम्ही इतकी माणसं आहात. अशोकराव चव्हाण कधी बोलले? नाही बोलले. बोलले नाही? नाही बोलले. बरं, तुमच्या लोहा कंधारचे आमदार कोण? मला नाव माहित नाही. कोण? श्याम सुंदर शिंदे. काय आता, काय कर्तृत्व आहे माणसाचं, काय स्पेशलिटी आहे माणसाची, काय कामगारांचा लढा, सामाजिक न्यायाचा लढा, 18 पगड जातींच्या हिताची भाषा. कायद्याच्या सभागृहात गेलाय ना श्याम सुंदर शिंदे. पक्ष कुठला? शेतकरी कामगार पक्ष. त्या शेतकऱ्यावर, कामगारावर एखादा मोर्चा काढला का? बघा, काढला असला तर काढला असेल, आमदार झालाय बाबा. म्हणजे गावगाड्यातल्या तुम्ही आम्ही माणसांनी ज्या माणसांना मतदान केलं, ज्या माणसांना कायद्याच्या सभागृहात पाठवलं, आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं, ती माणसं ओबीसीच्या आरक्षणावर ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. मी सांगावं घेऊन आलोय तुमच्याकडं की तुम्ही जागं झालं पाहिजे. काय ओबीसीचं आरक्षण? मंडल आयोग कधी लागू झाला? मंडल आयोग लागू झाला 1994ला. जरांगे म्हणतो 70 वर्ष ओबीसीने आमच्या वाट्याचं खाल्लंय. किती वर्ष झाली? 70 वर्ष झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला. घटना अंमलात आली 1950ला. ओबीसींना आरक्षण मिळालं 1994ला. मग 1994ला ओबीसीला आरक्षण मिळालं असेल तर 29-30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये तुम्ही काय काय खाल्लं असेल? ओबीसीला आरक्षण मिळालं म्हणून किती आमदार खासदार झाले? ओबीसींना आरक्षण मिळालं म्हणून तुमच्या आमच्या लोकांनी किती कारखाने काढले? याचं उत्तर नाही असं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये पवार, पाटील, देशमुख, गावडा, वतनदार, जहागीरदार, निजामाच्या दरबारात चाकरी करणारा, निजामाच्या दरबारामध्ये जाऊन जहागिऱ्या मिळवणारी ही माणसं म्हणायला लागली की हैदराबाद मध्ये आमच्या नोंदी सापडलेत, हैदराबाद निजाम संस्थानामध्ये आमच्या नोंदी सापडलेत.
मी एक लक्ष्मण हाके नावाचा कार्यकर्ता यांना विचारतो, नोंद सापडली, कशाची नोंद सापडली? सातबाऱ्याची नोंद सापडली, वतनाची नोंद सापडली, कुणब्याची नोंद सापडली. कशासाठी गेला होता तुम्ही निजामाच्या दरबारामध्ये? बलुतो म्हणून गेला होता? बलुतो म्हणून गेला होता का? नाभिक म्हणून गेला होता? परीट म्हणून गेला होता? गुरव म्हणून गेला होता? सुतार म्हणून गेला होता? मेंढपाळ म्हणून गेला होता? कशासाठी गेला होता तुम्ही निजामाच्या दरबारात? निजामाच्या दरबारामध्ये वतनदारीसाठी ही मंडळी गेली होती. आणि त्या सातबाऱ्यावर कुणब्याची नोंद घावली म्हणतात. सातबारा किती एकराचा होता ते सांगता का तुम्ही? किती एकराचा होता? 100 एकर, 200 एकर, 12 गावं इनाम, 15 गावं इनाम. ही माणसं निजामाच्या दरबारामध्ये सरदारक्या आणि वतनदारक्या गाजवायला गेली होती. आणि त्याच वेळी माझ्या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती, बलुते, अलुतेदार, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची कुर्बानी देत होते. जीवा महाले कोण आहे? जीवा महाले शिवा काशी, तानाजी मालुसरे. जीवा महाले शिवा काशीत नाभिक बांधव आहेत माझे. जीवा महाले शिवा काशीत नाभिक आहेत. तानाजी मालुसरे डोंगराच्या कुशीमध्ये राहणारा माझा महादेव कोळी आदिवासी बांधव आहे. तानाजी मालुसरे. अरे आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणारा तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ला, अरे कोंढाणा किल्ला गुलाल भुक्याप्रमाणे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना दान करणारा धनोजी धनगर इतिहासामध्ये कधी आला तुम्हाला पाहायला भेटला? जरागे म्हणतो कमी मार्क असलेल्या माणसांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं, कमी गुणवत्ता असलेल्या माणसांच्या हाताखाली आमच्या पोरांना काम करावं लागतो. अरे चोंद्या, बेहरजी नाईक कोण होता माहितीये का? बेहरजी नाईक बेरड बेडर रामोशी होता. छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. त्या बेहरजी नाईकाच्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास इस्रोची गुप्तहेर संघटना करते. आणि तू आमच्या गुणवत्तेवर शंका घेतो? चोंद्या, तुला संविधान माहितीये का? काय आहे रे संविधान? संविधान काय सांगतं? संविधान प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक जात समूहांना, प्रत्येक समाजातल्या माणसाला गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, एकमेकाचा आदर करायला शिकवतं, एकमेकाला माणूस म्हणून वागणूक देतं. हे आमचं संविधान आहे. आरक्षण का दिलं गेलं? कुणाला दिलं गेलं? कशासाठी दिलं गेलं? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. काय म्हणतोय मी? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटायची योजना नाही. आरक्षण म्हणजे, आता तुम्ही पण ऐका, कान खोलून ऐका, तुम्हाला ओबीसीचं आरक्षण भेटलंय म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घरातलं पोरग कलेक्टर होणार नाही. तुम्हाला आरक्षण भेटलंय, SC STचं भेटलंय म्हणून प्रत्येकाच्या घरातलं पोरग आमदार खासदार होणार नाही. एकच आमदार खासदार होईल ना? होईल का नाही? पण त्याच्या मागची भावना अशी होती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले या देशाचे. कायदा मंत्री झाल्यानंतर एक दलिताचं पोरग कलेक्टर झालं. एक दलिताचं पोरग कलेक्टर झालं. कलेक्टर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पोराला भेटायला बोलवलं. भेटायला बोलवल्यानंतर ते कलेक्टर पोरग घाबरलं. एक अधिकारी, बाबासाहेबांनी मला बोलवलंय. बाबासाहेबांनी बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा तू आता कलेक्टर झालायस, कलेक्टर झालायस तर तुझी ही लाल दिव्याची गाडी, ही लाल दिव्याची गाडी तू हम रस्त्यावरून घेऊन जाऊ नको. तर ही तुझी लाल दिव्याची गाडी तू ज्या समाजामधून पुढे येतोस त्या समाजाच्या गल्लीमधनं, मोहल्ल्यामधनं, वाड्यामधनं, वस्तीमधनं घेऊन जा. ते पोरग म्हणलं, बाबासाहेब असं केल्यानं काय होईल? ते पोरग म्हणलं असं केल्यानं काय होईल बाबासाहेब? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी रिझर्वेशन दिलंय, दलिताला दिलंय, मी रिझर्वेशन आदिवासीला दिलंय,
मी रिझर्वेशन शोषिताला वंचिताला दिलंय, हे आरक्षण दिलंय म्हणून सगळेच कलेक्टर होणार नाहीत. तुला तो मान भेटलाय आणि मग तू कलेक्टर झालायस. तुझी लाल दिव्याची गाडी ज्या मोहल्ल्यामधनं जाईल त्या मोहल्ल्यामध्ये एक विश्वास निर्माण होईल, आमचा सुद्धा कलेक्टर झाला बर का, आमच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता कमी नाही बर का, आम्ही सुद्धा या लोकशाहीचे नागरिक आहोत बर का. ही रिझर्वेशन मागची भावना आहे. अरे जरांगे, तुला सांगितलं कुणी की ओबीसीचं आरक्षण तुला मिळालं की तुझ्या घरावरती लगेच सोन्याची कौलं येणार आहेत. आता काही पत्रकार बांधव माझ्या समोर उपस्थित आहेत. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्राला धोरण दिलं, नीती दिली, रिझर्वेशन दिलं, माणसातलं माणूस पण दिलं, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र पवार, पाटील, देशमुख, चव्हाण मंडळींनी काय केलं माहितीये का? या मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक लोकशाहीच्या माध्यमातून बनवला होता. पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत हा स्वयंपाक पोचायला हवा होता. पण आमच्या वाडप्याने काय केलं माहितीये का? हा सुग्रास असा स्वयंपाक पाहुण्या रावळ्यांना वाढला, भाऊबंदकीला वाढला, स्वतःच्या जातीमधल्या लोकांना वाढला. महाराष्ट्राच्या 288 विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली. एससी आणि एसटीच्या जागा सोडून बाकीच्या जागा पवार, पाटील, देशमुख या मंडळींना दिल्या. कारखाने वाटायची वेळ आली, पाहुण्या रावळ्यांना दिल्या. शिक्षण संस्था द्यायची वेळ आली, पाहुण्या रावळ्यांना दिल्या. आणि मग हे पाहुणे रावळे, आता तुमच्यात कोण पाहुणा आहे माहित नाही मला. चिखलीकर आहे ना? कोण आहे? चिखलीकरच आहे ना? कोण आहे इथला आमदार? कोण आहे? हा, श्याम सुंदर शिंदे. म्हणजे भाऊ गेला की बहीण, बहीण गेला की भाऊ, असंच ना काहीतरी. आणि अजून कोणतरी धोंडगे म्हणून आहे, बरोबर का? कोण? पुरुषोत्तम धोंडगे. अरे धोंडगे, चुकलं का काय? हा, आमदारकीचे डोहाळे लागलेत बरं का. आणि तिकीट कुणाला मागायला गेलाय? जरांगेला. आणि जरांगे काय म्हणतोय? आम्ही 96 कोळी लगा. आता आम्ही 60% ओबीसी. आता देवानं आम्हाला ओबीसी मध्ये जन्म घातला. देव म्हणजे नीती. आम्हाला देवानं ओबीसी मध्ये जन्म घातला. आम्हाला बंजारा केलं, आम्हाला बंजारी केलं, आम्हाला भोई केलं, आम्हाला धनगर केलं. आता आमच्या हातात असतं आणि देवानं आम्हाला एक ऑप्शन दिला असता की तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे, तर आम्ही ऑप्शन निवडला असता. 96 कोळी, 92 कोळी काहीतरी ऑप्शन निवडला असता, कारण आमची बी पोरं आमदार खासदार झाली असते. ज्या माणसांना बाय बर्थ जन्माने जे मागासवर्गीय आहेत त्यांना बाबासाहेबांनी रिझर्वेशनची पॉलिसी दिल्या. आमच्या मागच्या पिढ्यांनी हाल अपेष्ट सहन केलेत हो. आमच्या मागच्या पिढ्यांनी, मागच्या आलुत्या बिलुत्यांनी, अरे गावगाड्यामध्ये, गावच्या ग्रामदेवतामध्ये, ग्रामदेवताच्या गाभाऱ्यात तुम्ही आम्हाला प्रवेश दिला नाही. भोई माहित आहे का? भोई, भोई समाज आहेत का? भोई. अरे हा भोई आता काय करतो माहितीये का? तुमच्या पालक्यांना खांदा देतो, खांदा. हा भोई कोण होता माहितीये? प्रभू रामचंद्र. माहितीये का प्रभू रामचंद्र? प्रभू रामचंद्राची ती शरयू नदीच्या काठावरती प्रभू रामचंद्राला होडीमध्ये घेऊन जाणारा कोण होता? निषाद, म्हणजे आमचा भोई. भोई म्हणजे मत्स्यगंधा. मत्स्यगंधेच्या पोटी कोण? कुठले ऋषी? दुर्वास. कुठले ऋषी हो माहितीयेत का? व्यास ऋषी. त्याच मत्स्यगंधेच्या पोटी कौरव पांडव. त्या भोई समाजावरती आज कोणती वेळ आहे? आम्ही आमचं कुळ शोधायला गेलो ना, आमचे गोंडवाले पण राजे होते, आमचे भिल्ल पण राजे होते, आमचे नागवंशीय पण राजे होते.
पण या माणसाने या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता, पैशामधून कारखाने, कारखान्यामधून आमदारक्या, आमदारक्यामधून खासदारक्या, खासदारक्यामधून पिढ्यान पिढ्या राजकारण केलं. आणि एक जरांगे नावाचा माणूस उठला आणि म्हणला आता ओबीसीने लय खाल्लंय. काय खाल्लंय? ओबीसीने लय खाल्लंय. या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% ओबीसी आहे. 60% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आश्रमशाळांसाठी, त्यांच्या लेकीबाळींच्या स्कॉलरशिपसाठी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मग यशवंतराव चव्हाणापासून ते आत्ताच्या एकनाथ शिंदेपर्यंत या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी 60% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी बजेट किती दिलं? 0.4%, 0.5%. आत्ताचं बजेट 1%वर गेलंय. उन पुरं 1%. पत्रकार बांधव असतील, मी जे काय बोलतोय ते क्रॉस चेक करावं. 1% बजेट 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी. 60% लोकांच्या 4.5 लाख करोड रुपयाचं बजेट आहे. तो पैसा कुणाचा आहे? तो पैसा कुणाचा आहे? आता काही माणसं म्हणतील आम्ही गरीब आहे, आम्ही टॅक्स भरत नाही. बाजार भरता की नाही आठवड्याचा? मोबाईलला रिचार्ज मारता की नाही? कपडे घेता की नाही? कोण सांगितलं तुम्ही टॅक्स भरत नाही म्हणून? तुमच्या आमच्या खिशातला पैसा ज्या तिजोरीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठेवला जातो, मंत्रालयामध्ये ठेवला जातो, तुमच्या आमच्या खिशातला पैसा ज्या देशाच्या संसदेमध्ये ठेवला जातो, जिथं तिजोरी आहे तिथं फक्त कायदा लिहिला जात नाही, लिहिलेला कायदा अंमलबजावणी करण्यासाठी बजेटरी तरतूद करावी लागते. आमच्या महाराष्ट्राचं काय झालं माहितीये का? आता आपल्यातलीच काही शानी उठते ती, वेगवेगळ्या पक्षामध्ये मोठमोठ्या पदावर काम करणारी, आणि ती काय म्हणते माहितीये का? हाके सर समृद्धी महामार्ग झाला बर का, हाके सर समृद्धी महामार्ग झाला बर का, हाके सर मुंबईमध्ये कोस्टल रोड पूर्ण झाला बर का. आमचे मोदी साहेब म्हणतात जगातल्या 5 आर्थिक व्यवस्थेमध्ये आमची व्यवस्था आहे, आमचा भारत देश आहे, महासत्ता आहे. पण त्याच भारत देशामध्ये, त्याच माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, त्याच पुण्या मुंबईच्या पुलाखाली झोपडपट्ट्यामध्ये जमिनीशी समांतर पाल करून माझा नाथपंथी डबरी गोसावी राहतोय, माझा मदारी राहतोय, माझ्या विजयंती अ प्रवर्गातली माणसं राहतात, माझ्या विजयंती ब प्रवर्गातले आता जोशी आले होते, आता पिंगळा आले होते, गोंधळी आले होते. या महाराष्ट्राची संस्कृती ज्या माझ्या विजयंती ब प्रवर्गातल्या ज्या गोंधळानं, ज्या कडक लक्ष्मीवाल्यानं, ज्या पारद्यानं, म्हणजे जी भिक्षकरी मंडळ आहेत, नाथपंथी, आमच्या लोकदैवतांची उपासना कुणी केली? या माणसाने केली. त्या माणसांना माझा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आजही घर देऊ शकला नाही. आजही फासे पडद्याला गावगाड्यामध्ये 8 दिवसाच्या पुढे राहायची व्यवस्था नाही. आणि आमचा जरांगे म्हणतो आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलोय. अरे आमच्या माणसांना अजून या माझ्या भारताच्या व्यवस्थेमध्ये 1 गुंठ्याची जमीन धारणा करता आली नाही. आर्थिक नियोजन तुम्ही खूप केली, पण सामाजिक न्यायाचं काय? आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, काय झालं तुमचं आमचं? गावगाड्यामध्ये पंचायतीसाठी भांडणारी तुम्ही आम्ही माणसं, गावगाड्यामध्ये जिल्हा परिषदसाठी भांडणारी तुम्ही आम्ही माणसं. अरे जाती जातीमध्ये तुमची आमची भांडणं लावली. ऐलवार साहेब काय असतं हो पंचायत समितीमध्ये? काय असतं? किती बजेट असतं? आमचे सुरनर पाटील झडपी सदस्य होते, बरोबर आहे का? आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते महाराज. काय बजेट असतं? बरोबर आहे का? किती बजेट असतं? शाळेचं पत्र बसाव, गटारीतली घाण काढ. ऐलवार साहेब काय असतं? बजेट किती असतं तुम्हाला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला? डीपीडीसीने निर्णय घेतल्यावरच तुम्हाला पैसे येतात. म्हणजे पुन्हा मालक हे पालकमंत्रीच. बरोबर आहे का चुकीचं आहे? गावगाड्यामध्ये आत्ता मला लोहा कंदारच्या लोकांचं स्वागत करायचं आहे. बरोबर आहे का भोशीकर साहेब? बरोबर आहे का? गावगाड्यातल्या लोकांना मला सांगायचं आहे,
लोह्यामध्ये जर 2-4 जाती एकत्र येत असतील तर जिल्ह्यामध्ये 2-4 जाती एकत्र आल्या पाहिजे. माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीचे किमान 4 ते 5 आमदार निवडून गेले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल हाके सर हे कसं शक्य आहे? आमची मानसिकता गुलामीची आहे. आमची मानसिकता गुलामीची आहे. हे सगळं इसकाटून द्या. ज्या माणसाला तुम्ही आमदार, खासदार, मुख्यमंत्री केलं ते माणूस तुमच्या हक्क आणि अधिकारावर बोलायला तयार नाहीत. काय अशोकराव चव्हाण पत्रकार मंडळीत म्हणून काही सांगावं लागल. महाराष्ट्राचा सुवर्ण कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुंबईला घेऊन आले. एक पत्रकार होते गप्रेम माडखोलकर, साहित्यिक, विचारवंत आणि पत्रकार, रोखठोक बोलणारे. त्या पत्रकाराने यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र कुणाचा होणार यशवंतराव? यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. त्या पत्रकाराने प्रश्न काय विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार. 2024 साल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावरती नजर फिरवा, महाराष्ट्राच्या आमदारांवरती नजर फिरवा. महाराष्ट्राच्या 48 खासदारापैकी 32 खासदार निवडून देणाऱ्या मराठ्यांच्या यादीवर नजर फिरवा आणि आम्हीच मागास आहोत म्हणणाऱ्या यांच्या नीतीवरती डोळे उघडून बघा. आता मी मगाशी भिक्षेकरी म्हणजे आमच्या विजय एनटी मधल्या जोशी समाजाबद्दल सांगितलं तुम्हाला. अरे आमचा भिक्षेकरी मागायला गेला एखाद्या घरासमोर, माता भगिनी बाहेर येते आणि एक पसाभर धान्य, माझा कडक लक्ष्मीवाला असो, माझा वासुदेव असो, गोंधळी असो, चित्रकथी असो, त्या माणसाला एक पसाभर धान्य ती माता भगिनी त्याच्या झोळीमध्ये वाढते. अरे तोच आमचा जोशी समाज त्या पसाभर धान्यातलं, मुठभर धान्यामधलं 4 दाणं उचलतो आणि तिच्या सुपामध्ये माघारी टाकतो आणि काय म्हणतो, तुझा वेल मांडवाला जाऊ दे, तुझ्या घरामध्ये धनधान्य पिकू दे, तुला मान मरातब इज्जत मिळू दे, देव माझा खंडोबा तुझं भलं करो. पण या माणसांना आम्ही मतांचं दान दिलं, ती माणसं मात्र तुमचं आरक्षण सुद्धा ठेवायला तयार नाहीत. यांची नियत इंग्रजांपेक्षा वाईट आहे. साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची यांच्या मुलींची जमीन मोजली. साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुम्हाला कायदा दिला, शिक्षण दिलं, तुम्हाला सिव्हिल कोड दिला, पिनल कोड दिला, तुम्हाला इज्जत दिली, भारत नावाच्या देशाला आयडेंटिटी दिली, जात निहाय जनगणना दर 10 वर्षाला केली. पण आमच्या या वाडप्याने मात्र तुमची जात मोजायला नकार दिला. कारण लोहा कंदारचा आमदार एखादं धनगराचं पोरग होईल, बंजाराचं पोरग होईल, भोयाचं पोरग होईल, वंजारीचं पोरग होईल, माळ्याचं पोरग होईल, कोळ्याचं पोरग होईल. आज पण जात मोजायला तयार नाही. गाढवाची गणना करते ती, वाघाची गणना करते ती, उंटाची गणना करते ती, पण माणसं मोजायला तयार नाही. आता मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो. मुख्यमंत्र्यांना म्हटलं आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो. मुख्यमंत्र्यांना हा लक्ष्मण हाके आणि राज्य मागासवर्ग आयोग म्हणाला, एकमतानं म्हणाला की या महाराष्ट्राच्या नोकऱ्यामध्ये कुणाची संख्या किती आहे याची तुम्ही आम्हाला अधिकृत आकडेवारी द्या. एकदा पत्र लिहिलं आणि 4 वेळा रिमाइंडर लिहिला, मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली, नाही दिली माहिती. जाऊ द्या म्हणलं, नोकऱ्याची काय माहिती आपल्याला देत नाहीत, क्लास 1 अधिकारी कोण सांगत नाहीत, कोऑपरेटिव्ह सेक्टर मधले अधिकारी कोण सांगत नाहीत, महसूल मधले अधिकारी कोण सांगत नाहीत, मंत्रिमंडळामध्ये अर्थ खातं कोणी सांभाळलं ते सांगत नाहीत, मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्रीपद कोणी सांभाळलं ते सांगत नाहीत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कोण राहिलं ते सांगत नाहीत, महाराष्ट्रामधले कारखानदारी कुणाच्या बापाची हे सांगत नाहीत, महाराष्ट्रामधलं खाजगी कारखान्याचं पीक आता या महाराष्ट्रामध्ये आलं
त्याच्यावर बोलत नाहीत आणि जरांगे म्हणतो आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो. अरे चोंड्या, तू जर मागास झाला असेल तर मग महाराष्ट्रामध्ये पुढारलं कोण? तुझ्या जातीच्या पुढे गेलं कोण? कुठली जात या महाराष्ट्रामध्ये की जी मराठा समाजाच्या पुढे गेली आणि त्यांनी आमदारक्या जिंकल्या, खासदारक्या जिंकल्या, कारखाने ताब्यात घेतले, उपजाऊ जमिनी ताब्यात घेतल्या? सांगू शकाल तुम्ही? आणि आम्ही मागास झालो आणि आपल्यातलं नेतो सगळ्या पक्षाचं प्रमुख. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जरांगेच्या मागणीचा विचार करा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, अरे राज्य मागासवर्ग आयोग तुमचा मागासलेपण नाकारतोय. एक नव्हे 4 आयोग. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तुमचं मागासलेपण नाकारतोय. सुप्रीम कोर्ट 650 जजमेंट मध्ये सांगतोय की यू आर नॉट, तुम्ही मागास नाही आहात, तुम्ही शासकीय राज्यकर्ते जमात आहात, यू आर रूलर. आमचं संविधान सांगतं मागासवर्गीय कोण? दोज आर सोशली बॅकवर्ड. अरे बलुतेदार, अलुतेदार वेदना तुम्हाला सहन कराव्या लागतील. बरं, मला या लोहा कन्नर मध्ये एक उदाहरण सांगू शकता का? गावगाड्यातली माणसं आहात तुम्ही, सफर करताय तुम्ही. आमच्या जरांगेंचा एखादा बांधव गरीब झालेला असू शकतो बिचारा, मग त्यानं लगेच नाभिकाचं दुकान लावलेलं तुम्ही कधी बघितलंय का, ऐकलंय का? लावलंय गरिबी आली म्हणून धोब्याचं दुकान लावलं का? ऐकलंय का? एखादं उदाहरण असलं तर सांगताय मला तुम्ही? हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये बलुत्यानी, आलुत्यानी, मेंढपाळांनी, भटक्या विमुक्तांनी गावच्या गावड्याला, गावच्या पाटलाला, गावच्या देशमुखाला केंद्रबिंदू ठेवलं आणि आम्ही सेवा देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यावेळच्या आपल्या नेत्यांनी विचारलं, बाबासाहेबांचं ऐकलं नाही या देशामध्ये, मंडल आयोग लागू नाही झाला. अरे त्या महामानवानं 340व्या कलमासाठी राजीनामा दिला. आमच्या ओबीसीला काही सुद्धा माहिती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांना मानवतेची हीन वागणूक दिली, त्या माणसांना तुम्ही रिझर्वेशन दिलं, आम्ही मान्य केलं. पण गावगाड्यातल्या माळ्याला, साड्याला, कोळ्याला, तेल्याला, हटकऱ्याला, धनगराला, भोयाला, वंजराला, बंजराला तुम्ही काय आरक्षण देताय बाबासाहेब? या बलुतेदारांना काय आरक्षण देताय? सोनाऱ्याला तुम्ही आरक्षण का देताय? सुताराला, पंचाळाला कशासाठी आरक्षण देताय? माझा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याच्या सभागृहासमोर बोलले. काय बोलले? गावातल्या अस्पृश्यांना मी कायद्यानं रिझर्वेशन दिलंय, मी केंद्रीय सूचीमध्ये टाकलंय, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स मध्ये टाकलंय. पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी बेडर रामोशी राहतोय, मेंढपाळ राहतोय, बंजारा भटकंतीचं लमाण तांड्यावर काम करणारा बंजारा राहतोय, कुठेतरी आता ऊस तोडत नाहीत, पहिले काहीतरी वेगळंच काम करत बंजारी आमचे, ही भटकंतीची कामं करते. या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, विकासाच्या प्रक्रियेत आणायचंय. त्यांना सुद्धा या भारताचे नागरिक म्हणून सन्मानाची, इज्जतीची वागणूक द्यायची आहे, म्हणून मी ओबीसींना आरक्षण देतोय. बाबासाहेबांना विरोध झाला, बाबासाहेबांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मोरारजी देसाईंनी मंडल आयोग निर्माण केला, बीपी मंडल, बिंदेश्वरी प्रसाद मंडल, बिहारचा 2 वेळा मुख्यमंत्री असणारा बिंदेश्वरी प्रसाद मंडल. त्यांनी रिपोर्ट तयार केला, 1980 ला सबमिट केला. परत कालेलकर आयोग गेला, मंडल आयोग गेला. मंडल आयोग लागू व्हायला विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा पंतप्रधान या देशाला यावा लागला. त्या व्हीपी सिंगांनी मंडल आयोग लागू केला. परत कोर्टात चॅलेंज झाला, महाराज बरोबर आहे का? महाराजांना बरोबर आहे का? 1994 साली 9 जजेसच्या खंडपीठासमोर माझा मंडल आयोग चॅलेंज झाला. 9 जजेसचं खंडपीठ बसलं. आमचे लालू प्रसाद यादव, स्वर्गीय रामविलास पासवान राम जेठमलानींकडे गेले. राम जेठमलानी आमच्या ओबीसीची बाजू तुम्हाला घ्यावी लागेल, पण जेठमलानीची फी द्यायला परवडत नव्हतं लालू प्रसाद यादवांना. लालू प्रसाद यादव म्हणाले, माझा ओबीसी बांधव
एक गुंज 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 सोनं गोळा करेल आणि तुमच्या वजनाचं सोनं तुम्हाला देईल। या माझ्या 18 पगड ओबीसींच्या सामाजिक न्यायाची लढाई तुम्ही लढा। मग त्या 9 जजेसच्या खंडपीठासमोर ओबीसीने ही लढाई लढली आणि 1994 पासून तुम्हाला मला आरक्षण भेटलं। पण घात झाला ओबीसींचा। 2004 चा सुशील कुमार शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांना एक जी.आर. काढला, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकत्र समजण्यात यावेत। आणि त्या जी.आर.नं माझ्या महाराष्ट्रामध्ये जात चोराची पलटण निर्माण झाली आणि ओबीसीच्या आरक्षणाला, सामाजिक न्यायाच्या आरक्षणाला हादरे बसले। अहो ओबीसी आता शिल्लकच राहिला नाही। माझ्या बीड जिल्ह्याचा एक खासदार निवडून आलाय, नवीन खासदार बाप्पा, बाप्पा म्हणतात, बाप्पा नाव मला काही माहित नाही बरं का। त्या बाप्पाने पण ओबीसीचा दाखला काढलाय। आमचे मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव शिंदे, शरदचंद्रजी पवार, सगळ्या माणसांकडे कुणब्याचे दाखले आहेत। अरे जरांगे खुळखुळ्या काय म्हणतो माहितीये का, आम्ही गरजवंताची लढाई लढतोय आणि मागणी काय करतो माहितीये का, सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या। काय म्हणतो, सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या। आणि सरसकट जर आरक्षण दिलं तर गरजवंताला झडपी सदस्य होता येईल का? अशोकराव चव्हाणांची मुलगीच उभं राहील, नाही नाही जिल्हा परिषद लढणार नाही, आमदारकीलाच उभी राहील, बरोबर का? आमदारकीच लढणार ना अशोकरावांची पुढची पिढी, झडपी बिडपी नाही लढणार। कसं काय? तुम्ही आम्ही पंचायत समित्या जिल्हा परिषदा लढायच्या, कारण या महाराष्ट्रामधली मानसिकता तुम्हाला मला बदलावी लागल। एक शेवटचं उदाहरण सांगेन, लोह्या कंधारचा आमदार तर आपला झालाच पाहिजे, आता कोण करायचा, बरोबर आहे का? सूर्यवंशी साहेब, आमचे प्राध्यापक साहेब, आमचे सुरनर पाटील, 2-2 पावलं मागं पण येता आलं पाहिजे, 2-2 पावलं हिमतीनं पुढे पण जाता आलं पाहिजे। मुखेडमध्ये कोण येतोय पुढं आणि लोह्या कंधारमध्ये कोण येतोय पुढं, बरोबर आहे का? अजून कुठल्या मतदारसंघामध्ये कोण येतोय पुढं? आपण 4-5 जणांनी जर गट्टी केली ना, 5 जणांनीच म्हणतोय मी, फक्त गावगाड्यातल्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे, सामाजिक न्याय तर द्यायचंच आहे, बरोबर आहे का? सामाजिक न्याय तर द्यायचंच आहे। गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांना विश्वास देता आला पाहिजे। आईलवाड साहेब, अरे बाबा नो, आपली माणसं जर कायद्याच्या सभागृहात जास्त गेली तर आम्ही बजेट तरी तुम्हाला देऊ, अरे बलुतेदारासाठी एखादा आर्थिक विकास महामंडळ तरी करू। विश्वास देता आला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये एक सक्षम पर्याय या महाराष्ट्रामध्ये देता आला पाहिजे। मी एका माणसाचं नाव नेहमी माझ्या भाषणामधून घेतो, त्या माणसाचं नाव घेतल्याशिवाय मी भाषण संपवत नाही। या महाराष्ट्रामध्ये एक माणूस जन्माला आला होता, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे। का नाव घेतलं मी त्यांचं? ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा गोपीनाथराव मुंडे होता। 2011 साली जातनिहाय जनगणनेसाठी देशाच्या संसदेला घेराव घातला होता। त्या घेराव्यामध्ये भाजपचा राष्ट्रीय नेता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्या देशाच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये, ओबीसीचे प्रश्न मांडण्यामध्ये पुढे होता। आणि आमचे ओबीसीचे नेते, नाही 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 ओबीसी मला नको बोलायला, मला नाही बोलायचं, बोला पुढे या। गावगाड्यातल्या 18 पगड जाती तुमच्या भूमिकेकडे लक्ष देऊ नयेत। कोण आहे आम्ही इथं उपस्थित असलेली मंडळी? आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही मेंढपाळाची पोरं आहे। अरे गावगाड्यातल्या शेवटच्या घटकामधल्या सामान्य कुटुंबामध्ये जन्माला घेतलेली पोरं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये हजारोंच्या संख्येनं वाजत, अरे काय ते जेसीबी मधनं फुलं काय उधळते, परत मी आम्हाला चिमटा घेतोय, अरे खरंच आपण आहे का, आपण आमदार झालो की काय असं वाटतं। अरे एवढं प्रेम माझ्या 18 पगड जातीच्या लोकांनी द्यावं। प्रत्येक तालुक्यामधून माणसं बोलवत आहेत। गेल्या 4 दिवसाचा हिशोब केला तर जवळजवळ आजची ही 17वी-18वी सभा आहे। गावगाड्यातला हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे। तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे का? जरा म्हणला आमचे एवढे खासदार आले, आम्ही 60% आहोत। किती टक्के? 60% आम्ही आहोत म्हणला। एकनाथरावजी शिंदे, तुम्ही या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात।
तुम्ही महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली। एकनाथराव शिंदे तुम्हाला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती बघायचे असतील तर एकनाथराव शिंदे तुम्ही जेजुरीच्या खंडोबाला या। 18 पगड जाती म्हणजे काय असतं तुम्हाला बघायला भेटेल। एकनाथराव शिंदे तुम्ही पोहरा देवीला या, तुम्हाला भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय तुम्हाला बघायला भेटेल। एकनाथराव शिंदे तुम्ही भगवानगडावर या। वंजारी बांधव दिवाळी दसऱ्यानंतर ऊस तोडायला किती प्रमाणात जातो आणि त्यांची गावच्या गावं ऊस पडतात हे तुम्हाला बघायला भेटेल। एकनाथराव शिंदे तुम्ही आरेवाडीच्या बिरोबाला, नाहीतर माझ्या माळेगावच्या खंडोबाला या, नाहीतर गडीला माझ्या भटक्या विमुक्तांच्या जत्रेला या। माझा बलुता माझा अलुता, मगाशी कोणीतरी घोषणा दिली, माझं लक्ष असतं प्रत्येक माणसाकडं। मगाशी कोणीतरी घोषणा दिली, येळकोट येळकोट। काय येळकोटचा अर्थ? येळकोट म्हणजे 1 कोट वेळा। येळकोट येळकोट जय मल्हार। काय म्हणतो तुम्ही? आम्ही बिरोबाच्या नावानं चांग भलं। काय म्हणतो? चांग भलं, चांगलं भलं। अरे आमची संस्कृती तुझं चांगलं भलं झालं पाहिजे आणि तुम्ही काय म्हणता? आमचा आमदार झाला पाहिजे। अरे तू कुठं आमदार होत असतो का? एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि माझं मी मनोगत थांबवेन। तुम्ही आम्ही गावगाड्यामधले माणसं आहात, मी बऱ्याच भाषणामध्ये सांगतो, पण साधी सोपी समजणारी उदाहरणं आहेत म्हणून वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या आमच्या घरामध्ये जर एखादं लेकरू बाळ जन्माला आलं तर तुमच्या आमच्या माता भगिनी काय करतात? बारसं घालतात, बारसं नामकरण सोहळा ठेवतात। नामकरण सोहळा ठेवल्यानंतर त्या बिचाऱ्या सगळ्या माता भगिनी एकत्र येतात आणि म्हणतात काय? अहो त्या पाळणा कुणाचा म्हणतात? छत्रपती शिवरायांचा म्हणतात। माझा राजा शिवाजी ग। त्या पाळणा कुणाचा म्हणतात? त्या पाळणा प्रभू रामचंद्राचा म्हणतात। त्या पाळणा कुणाचा म्हणतात? त्या पाळणा श्रीकृष्णाचा म्हणतात। माझा शिवाजी ग, माझा श्रीकृष्ण ग, माझा प्रभू रामचंद्र ग। पण आमच्या चव्हाण साहेबांच्या, आमच्या चिखलीकर साहेबांच्या, आमच्या काय लय नाव आहेत राव, पवारांच्या, देशमुखांच्या घरामध्ये जर लेकरू जन्माला आलं तर आमच्या माता भगिनी म्हणतात कोणी आमदार म्हणा, कोणी खासदार म्हणा। आणि आमदार खासदार नाही होता आलं, कारखान्याचा अध्यक्ष बना, DCC बँकेचा अध्यक्ष बना, शिक्षण संस्थेचा चेअरमन बना। आणि ह्यातलं काहीच नाही जमलं, 5-10 कोटीचं कर्ज बुडवणारा झोलर बना। इथं ओबीसी बांधव बसलेले आहेत। एका ओबीसी बांधवाने हात वर करून सांगायचं DCC बँकेने कुणाला 5-10 कोटीचं कर्ज इथे उपस्थित असलेल्या लोकांना दिलंय का? अरे एवढ्यानं दिलंय? DCC बँकेचं 5-10 कोटीचं कर्ज इथल्या कुठल्या ओबीसीला मिळालं का? कुणी साखर कारखाना काढलाय का कुणी? बरं लोहा कंदारचा तुमचा आमचा आमदार झाला का कधी? झाला का आमदार तुमचा आमचा? लोहा कंदारचा आमदार झाला तुमचा आमचा? आणि मतं किती आहेत तुमची आमची? 2,20,000। आता मी लय तोंडात वाईट येतंय पण बोलत नाही। 2,20,000 लोहा कंदारच्या या भूमीमध्ये। अरे लोहा कंदार म्हटलं की एक इंग्रज अधिकारी आहे बरं का। लोहा कंदारला आल्यावर एका इंग्रज अधिकाऱ्यानं एक वर्णन केलेलं मी तुमच्या समोर बघा। RG बर्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी, RG बर्टन। आणि तो RG बर्टन नावाचा इंग्रज अधिकारी आपल्या राणीला म्हणजे इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना काय वर्णन करून सांगतोय बघा। नांदेड, परभणी आणि पैनगंगेच्या नदीच्या तीराच्या पलीकडं नवसोचे नाईक नावाचा एक सरदार आहे। 52 गावावरती त्याचं राज्य आहे। आणि तो काय करतोय? त्या लोहा कंदारच्या परिसरामधल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन त्यानं सैन्य बनवलंय आणि तो आपल्याला त्रास देतोय।
म्हणजे कधी काळी या लोहा खंद्यारच्या भूमीनं अनेक युद्ध पाहिलेत, कधी काळी तुमच्या बाप जाद्याने तलवारी गाजवलेत आणि तुम्ही काय करता? भाऊ आलं होतं आणि आमच्या पोत्यावर बसलं, ताई आली होते आमच्या खंडोबाला आली होती. अरे गुलामी किती प्रामाणिकपणानं गुलामी करताय. अरे अजित दादा पवार शरद पवारला सोडू शकतो तर तुमचे हे पाहुणे का रावळे? बरं जाऊ द्या, पाहुणे रावळे नसू द्या. अरे ही 96 कुळ्यामध्ये जन्माला आलेली माणसं, तुम्ही बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला आलेली माणसं, ते कशी पाहुणे होतील आपली? पण ज्यांची लाख मोलाची मतं घेतली त्यांच्या हक्क अधिकारावर ही माणसं एका शब्दानं बोलायला तयार नाहीत, एका शब्दानं बोलायला तयार नाहीत. आणि मग एका शब्दानं बोलत नसतील तर मग तुम्ही आम्ही सगळी माणसं काय करायचं? गजानन सावकार साहेब आणि प्राध्यापक पवार सर काय करायचं? तुम्ही आम्ही दुय्यम भूमिकेत जायचं? तुमच्या आमच्या पोराला आमदार खासदार होऊ वाटत नाही? बरोबर आहे का? बळीराम तात्या, आता मला या विचारपीठावर बसलेली माणसं आहेत ना, तुमच्या सहित 5-10 माणसं तरी या महाराष्ट्राच्या विधानसभेत जायला पाहिजेत असं मला वाटतंय. इथं बसलेली आता हे बघा, ह्या जनतेच्या मनात काय आहे माहिती आहे का? जनतेच्या मनात फक्त ओबीसीचा आमदार झाला पाहिजे ही भाषा आहे. कारण सांगतो, जरांगे म्हणला ओबीसी आणि आम्ही भाऊ होय, धनगर आणि आम्ही भाऊ होय. गाडीमध्ये पेट्रोल मी 50चं टाकतो आणि ओबीसी बांधव 50चं टाकतो आणि तोच जरांगे माझ्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराचं आरक्षण हिरावून घ्यायसाठी भांडतो. कसा काय भाऊ असेल? याच भावानं अकोल्याला बाळासाहेब आंबेडकरांना मतं दिली नाही. याच जरांगे पाटलाच्या अवलादीनं, आता बोलावं लागतं, बोललं पाहिजे, याच जरांगे पाटलाच्या अवलादीनं छत्रपती संभाजीनगर मध्ये ना इम्तियाज जलीलला निवडून दिलं, ना माझ्या चंद्रकांत खैरेंना निवडून दिलं. आता चंद्रकांत खैरे तर महाविकास आघाडीचा माणूस होता, जरांगे तर शरद पवारांचं डोलगं वाजवत होतं, डुबुक 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 डुबुक. पण त्या खैरेंना का पराभव केला ह्याचं आम्हाला कळलंच नाही गणित. कारण खैरे तुमच्या आमच्यातला होता आणि दारूची लायसन काढलेला भुमरे नाव पण कसं भुमरे, त्याच्या चेहऱ्यावर असं बघा हो. हे का बोलतोय? वैयक्तिक कुणावर टीका टिप्पणी करायला मला आवडत नाही. अरे पण दारूची दुकाने चालवणारा माणूस तुमच्या आमच्या हक्क अधिकारावर देशाच्या संसदेत काय बोलल? भुमरे तुला इंग्रजी येतं का? जाऊ दे इंग्रजी, हिंदी तर येतं का? नाहीतर रस्त्याच्या कडेकडेने गया धपकन पड्या काय करल होतो भुमरे? त्या जरांगीनं भुमऱ्याला मतं द्यायला लावली. माझ्या बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या कन्येला पराभूत केलं. आता इथूनच जवळ असलेल्या परभणीमध्ये एका मेंढपाळाच्या पोराला पराभूत करायचं काम केलं. आणि नुसतं पराभूत केलं नाही तर म्हणला ज्या मतदारसंघात भुजबळांना घेऊन जातील ते मतदारसंघ पराभूत करायचे. जिथं ओबीसीचे उमेदवार उभे राहतील त्यांचा असा पराभव करा की त्यांच्या पुढच्या 5 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत. काय म्हणले? 5 पिढ्या म्हणजे आमदार खासदार झाल्या नाही पाहिजेत. आता आमदार खासदार तर आपण दुर्बिणीनं शोधतोय. पंचायत राजमध्ये 56,000 जागा आहेत ओबीसींच्या, त्यातल्या आता फक्त त्या बांठिया कमिटी आली, एक बांठिया कमिटी 52% ओबीसी डायरेक्ट 35-38% आणला. सगळ्यांची संख्या वाढल्यानं ओबीसीची संख्या कमी झाली. बांठिया कमिटी त्यातल्या परत 30,000 जागा कमी झाल्या जवळजवळ. परत कुणबी घुसलेत त्यामध्ये, म्हणजे ओबीसीचं आरक्षण गेलंय. महाराज, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्हाला संशोधन करून शोधावा लागतो. आणि जर हे ओबीसीचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलं तर नांदेडचा एक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होता असं कुठेतरी आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात, राज्यशास्त्राच्या पुस्तकात वाचायला मिळेल. आमदार खासदार लांब आणि लईच एखादा तरतड्या बोलणारा एखादा फरडा वक्ता जर जन्माला आला आणि हक्क अधिकाराची भाषा बोलायला लागला
आमदार खासदारकीची भाषा बोलायला लागला तर ही मंडळी काय करतात माहिती आहे का? ही मंडळी ओबीसी सेलचा प्रमुख करतात. काय करतात? ओबीसी सेलचा अध्यक्ष. भटक्यातला पोरगा आला तर भटक्या आघाडीचा प्रमुख. माझ्या मुस्लिम बांधवांमधलं एखादं पोरग शिक्षण घेऊन पुढे आलं त्याला अल्पसंख्याक आघाडीचा प्रमुख. पण आमदारकीची तिकीट द्यायची वेळ आली की पाहुण्या रावळ्याला तिकीट. आता बघा भोकरमध्ये कोण येते आमदारकीला? खूप विचारानं बोलतोय बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, घरामधल्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय. काय बनायचंय? शासनकर्ती जमात बनायचंय. असंच म्हणले का बाबासाहेब आंबेडकर शासनकर्ती जमात म्हणाय? कारण त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. अरे टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आणि गावगाड्यातल्या माझ्या ऊस तोड करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. पूर्वी राजा मातेच्या उदरात जन्माला यायचा, आता राजा मतपेटीद्वारे जन्माला येतो. आणि जे जन्माला घातले ना तुम्ही, पवार पाटील देशमुख मंडळी, अरे पवार साहेब जाणते राजे, पवार साहेब पुरोगामी नेता, पवार साहेब महाराष्ट्राचा काय महाराष्ट्राचा सर्वे सर्वा. तेच पवार साहेब या महाराष्ट्रामधल्या 60% ओबीसीच्या प्रश्नावरती ब्र शब्द काढायला तयार नाही. पवार साहेब माझ्या या 18 पगड जातीच्या लोकांचं अंतकरण व्यथा वेदना, जर माझ्या 18 पगड जातीचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं, तुम्हाला फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण कळलं, तुम्ही व्याकरण आत्मसात केलं निवडणुका जिंकण्याचं, पण आमच्या 18 पगड जातीचं अंतकरण तुम्हाला कधीही कळलं नाही. नाहीतर शरद चंद्रजी पवार तुम्ही या देशाचे 4-5 वेळा पंतप्रधान झाला असता. नाही, धनगराला नाही वाटत देऊ मतदान पवारांना. धनगराची संख्या 2 नंबरला, जातीवर बोलतोय वाटल, पण हे वास्तव आहे, तुम्हाला समजावून सांगावं लागेल. 2 नंबरला लोकसंख्या धनगराची. एक सुद्धा खासदार, एक फक्त स्वातंत्र्यानंतर एकच खासदार निवडून गेला होता. खूप मोठा स्वातंत्र्य सैनिक होता, स्वतःची जमीन सिलिंग मध्ये वाटून टाकणारा रखमाजी गावडे होता, बीड जिल्ह्यामध्ये बीडचा खासदार. त्यानंतर धनगराचा एकही खासदार या महाराष्ट्रामधनं, ज्या होळकरांच्या जागेवरती जे संसद भवन उभं आहे, रायसीना हिल उभे आहे, ते संसद या महाराष्ट्रामधून एक धनगराचा खासदार निवडून येईल म्हणून वाट बघत्या. मग धनगराची ही परिस्थिती असेल तर मग माझ्या गावगाड्यातल्या वडार समाजाची, भोई समाजाची, माझ्या गोल्लेवार समाजाची काय भावना असेल? त्यांना पण वाटत असेल ना, आमचा बी एक आमदार झाला पाहिजे, आमचा बी एक खासदार झाला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्तो वाचून सकळ कळा, झाला अवकळा. ही वेळ तुमच्या आमच्यावरती मागायची कुणी आणली? तर ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्या माणसाने निवडून आणली, त्या माणसाने आणली. मग आता त्याच माणसाला मतदान करणार का तुम्ही? करणार का? आणि आता विचारपीठावरच्या सगळ्या मान्यवर मंडळींना सांगेन, जनतेनं ठरवलंय, जनतेनं ठरवलंय. एवढी आलीच नसते. कुणाला पैसे दिले का तुम्ही? जनतेने ठरवलंय. काय ठरवलंय ते सांगतो. जनतेने काय ठरवलंय ते सांगतो. एक घोषणा देतो, एकच पर्व, एकच पर्व. कुठल्या जातीची घोषणा दिली? दिली का कुठल्या जातीची? कुणाची घोषणा दिली? दिली की नाही? मग त्यांनी ठरवलंय का नाही? मग आता तुम्ही काय करायचं? नांदेड, हे बघा, लोह्या कंधारमध्ये एकी झाली पाहिजे, पुन्हा नांदेड जिल्ह्यात एकी झाली पाहिजे. काय म्हणतोय? लोह्यात एकी झाली पाहिजे, नांदेड जिल्ह्यात एकी झाली पाहिजे. 5 आमदार आमच्या 5 बांधवांचे होतील. मग आता नांदेडमध्ये एकी करून चालेल का? नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर, पुणे. महाराज, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी संख्या आहे तुमची ओबीसींची, 60% नाही, 70%च्या आसपास आहे.
पण या महाराष्ट्रामधल्या काही वतनदार मंडळींनी, जागीरदार मंडळींनी हा महाराष्ट्र म्हणजे आमची जागीर आहे, हा महाराष्ट्र म्हणजे आमच्या बापजाद्याची जागिरी असा गैरअर्थ काढलाय. आणि 18 पगड जाती ऊस तोडत्या त्या, 18 पगड जाती कंटेनर चालवत्या त्या, 18 पगड जाती शाळेसाठी भांडत्या त्या, 18 पगड जाती स्कॉलरशिपसाठी भांडत्या त्या, 18 पगड जाती नोकरीसाठी भांडत्या त्या. अरे बाबासाहेब जर तुम्हाला समजला असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. पैसे नाहीत का गव्हर्नमेंटकडे? मोदी साहेबांकडे पैसे नाहीत का? आहेत ना. पण 60% लोक आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. सुर्नवर पाटील, यंग पोरांनी पुढे आलं पाहिजे, एकमेकाच्या हातात हात घातला पाहिजे, जाती जातीची युती झाली पाहिजे, राजकारणाची समाजकारणाची शेती झाली पाहिजे. राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हक्क आणि अधिकाराची लढाई भीक मागून मिळत नसते. हक्क आणि अधिकाराची, स्वाभिमानाची, मानाची, सन्मानाची वागणूक कधीतरी नवसाची नाईक बनावं लागेल, कधीतरी सेवालाल बनावं लागेल, कधीतरी भगवान बाबा बनावं लागेल, कधीतरी मातोश्री अहिल्याबाई बनावं लागेल, कधीतरी गाडगे बाबा सुद्धा बनावं लागेल. आणि गावगाड्यातल्या 18 पगड जातींना पुढे घेऊन हा महाराष्ट्र म्हणजे कुणाची जागिरी नाही, तर आमच्या 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे, हे या महाराष्ट्राला समजावून सांगावं लागेल. जाता जाता तुम्हाला बनायचंच असेल तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे बना. तुम्हाला बनायचंच असेल तर शेजारच्या राज्यातला सिद्धरामय्या बना. मेंढपाळाचं पोरग आहे, एकदा उपमुख्यमंत्री झालं आणि 2दा उपमुख्यमंत्री झालं. कसं झालं? शेवटचं सांगतो आणि भाषण कन्क्लूड करतो. कसं झालं सिद्धरामय्या मुख्यमंत्री? अहिंद नावाची संकल्पना राबवली त्यांनी. अहिंद कर्नाटकमध्ये काही चळवळीतले नेते इथे उपस्थित आहेत. प्रत्येकाला वाटतं आमदार खासदार व्हावं, प्रत्येकाला वाटतं ओबीसीचा मुख्यमंत्री व्हावा. अहिंद नावाची संकल्पना सिद्धरामय्यांनी राबवली. अ म्हणजे अल्पसंख्याकू, हे म्हणजे हिंदलतारू, हिंदलतारू म्हणजे ओबीसी कन्नड शब्द आहे. द म्हणजे दलितारू. अहिंद म्हणजे काय? अल्पसंख्याकू, हिंदलतारू, दलितारू. एवढ्या समूहाच्या मनामध्ये त्या सिद्धरामय्यांनी विश्वास निर्माण केला. एकदा नव्हे 3दा कर्नाटकचा मुख्यमंत्री देशातल्या भाजपच्या सत्तेच्या विरोधामध्ये एक मेंढपाळाचा पोरगा मुख्यमंत्री झाला. पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांनी ज्या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीमधला ओबीसी मात्र जाती जातीमध्ये भांडायला लागला, जाती जातीमध्ये लढायला लागला. आणि चोरांच्या, दरोडेखोरांच्या हातामध्ये माझा महाराष्ट्र त्यांनी बहाल केला. आणि मग जरांगे नावाचा खुळखुळा जन्माला आला आणि म्हणायला लागला की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. मला वाटतंय लय बोललो मी तुमच्या समोर. घसा बसलेला असताना सुद्धा काय होतंय काय माहित नाही, बोलायला लागलो, अंगामध्ये खंडोबा येतो. आता म्हणतील याच्या अंगात आलं का काय? होय, आमच्या अंगात फुले शाहू आंबेडकरांचं संविधान, हक्क आणि अधिकार आलेत. या हातामध्ये राख्या आहेत का? राख्या. कोणतरी काहीतरी म्हणेल होय आम्हाला 18 पगड जातीच्या लोकांना आमचा धर्म वाचवायचा आहे, आमची भूमी वाचवायची आहे, आमची आदिवासी संस्कृती वाचवायची आहे, आमचे हक्क आणि अधिकार वाचवायचे. नाहीतर परत फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत. परत गुलामीत जायचं असेल, परत गोविंदाची कामं करायची असतील, परत अपमानाची वागणूक जगायची असेल तर तुम्ही असंघटित राहाल. आणि तुम्हाला जर परत एकत्र येऊन जर लढाई सुरू केली तर परत तुम्ही मान सन्मानानं, इज्जतीनं जगाल. आणि ही माणसं आहेत ना आमदार खासदार मंडळी, तुम्ही जर मतपेटीतनं ही फक्त मताला भेटे दी, तुमच्या मोर्चाला भेट नाही दी, तुमच्या झेंड्याला भेट नाही दी, तुमच्या देवाला भेट नाही दी, तुमच्यात काय तुम्ही मसनात गेला तर भेट नाही दी. ह्या अवलादी फक्त मतपेटीला घाबरतात. मतपेटीतनं जर माझ्या 18 पगड जातीची माणसं व्यक्त झाली तर ही माणसं मग तुमच्या पोत्यावर बसतील, तुमची मेंढरं राखायला येतील, तुमच्या दुकानात येतील. काय लय कपडे आले वाटतं, मारू काहीच तरी. बघा बरं का मी काय सांगतोय, बघा, प्रयोग करून बघा.
कधीतरी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्या आणि हा महाराष्ट्र आहे 18 पगड जातीचा, हा संदेश एकदा घेऊन चला, गावागावातल्या माणसाला समजावून सांगा. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. बघा 17वी 18वी सभा याची मागच्या 4-5 दिवसातली. उद्या जालना जिल्ह्यामधल्या परतूर मंठ्याला सभा आहे. पुढे तर सभा होतच राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये ही दुसरी सभा आहे. पहिली सभा अशोकराव चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात भोकरला झाली. आज कुठे झाली लोहा कंधार. येऊ घातलेल्या काही दिवसात मुखेडला होईल. कारण आम्ही एकत्र येत आहोत हा महाराष्ट्र टिकवण्यासाठी आणि आत्मसन्मानाची, इज्जतीची, स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. स्टेजवर एवढी माणसं आहेत, एवढ्या माणसांची मी नावं घेऊ शकलो नाही. स्टेजचा डेकोरम सोडून डायरेक्ट बोललो. तुम्ही सगळ्या लोक मला मोठ्या दिलानं माफ कराल. काही संयोजक मंडळी आहेत, संयोजक मंडळींची मात्र काही लोकांची नावं घेणं उचित आहे. सुर्नवर पाटील, त्याचबरोबर आमचे काय प्राध्यापक संजय पवार, आमचे गजानन सावकर साहेब, म्हणजे अनेक नाव आहेत. आता मला जेवढी आठवली तेवढी घेतलेत. माफ करावं, मोठ्या मनानं माफ करावं. कारण तुम्ही सगळी माणसं मोठ्या दिलाची माणसं आहात. बरोबर आहे भोशीकर साहेब, बरोबर आहे का सूर्यवंशी साहेब, बरोबर आहे का? सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही. सगळी माणसं खूप मोठी ताकदीची माणसं आहेत. अनेक वर्ष चळवळीत काम करणारी माणसं आहेत. तुमच्या भावी राजकीय वाटचालीला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. पण तुमचं राजकीय करिअर सुरू होण्यासाठी माझ्या ह्या 18 पगड जातीच्या हिताची भाषा तुम्ही ठामपणानं गावात मानसाल, कट्ट्यावर मानसाल, तालुक्याला मानसाल, जिल्ह्याला मानसाल, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय भगवान बाबा, जय सेवालाल. धन्यवाद. धन्यवाद हाके सर, आपण सुंदर असं मार्गदर्शन केलं. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी ओबीसीचे नेते श्रीराम डुबुकवाड साहेब यांना विनंती करतो आपण सर्वांचा आभार मानावा. आदरणीय श्रीराम डुबुकवाड साहेब, पंचायत समितीचे माजी सदस्य तथा ओबीसी नेते, सर्वांना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे बाजूच्या पंडालमध्ये. या सभेचे आभार प्रदर्शन मानतो.